की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। बाळू मामाचा सांग राम राम। त्यावेळेस स्वतः असणारे प्रभू रामचंद्र स्वतः असणारे विश्वामित्र ऋषीला सांगले किंवा मानव देह प्राप्त झालेला आहे, माणसाचा जन्म प्राप्त झालेला आहे, त्यानं खरं काय प्राप्त केलं पाहिजे? आपला भाव असणारा विषयापासून अलिप्त पाहिजे, आपले असणार गण गोत असणार माया अलिप्त पाहिजे आणि एकाग्रता असणारी प्राप्त झाली पाहिजे आणि भक्तीचा शोधवळ मार्ग शोधला पाहिजे, नामस्मरणाचा गुण अंगीकार स्वीकारला पाहिजे, हा सगळ्यात श्रेष्ठ आहे असे वशिष्ठ विश्वामित्र गुरुला प्रभू रामचंद्र सांगू लागलेले आहेत। अहंकार तो मुख्य बैरी, विषय लोभ चढला शिरी, तेने संसार दुस्तर भारी, निज निर्धारी ऋषीवर्या। त्यावेळेस ममता झाल्यास अहंकाराचा असणारे कृत्य सांगितलेलं आहे। अहंकार असणारा मानवाला जास्त आहे म्हणले आणि अहंकार असणारा माणसाचा खरा वैरी असणारा अहंकाराचा आहे आणि अहंकारामुळं स्वतः असणार हे मानव देहाचं जे कृत्य आहे, मानव देहानं जी फलश्रुती करायला पाहिजे ते अहंकारामुळं नष्ट होते आणि विषय प्राप्त होतात आणि ते विषय प्राप्त झाले की माणसाचा घात होतो म्हणून सांगतात। याला घिना निर्से अभिमान, तव मी ना करी रसपान, न करी मिष्ट भोजन, न करी परिधान दिव्यंबरे। त्यावेळेस स्वतः असणारा अहंकार असणारा नष्ट झाल्यास, अहंकार असणारा नाहीसा झाल्यास स्वतः असणारा मिष्टान्न सुद्धा त्याला गोड लागत नाही। वस्त्र अलंकार त्या ठिकाणी अहंकारानं नसल्यामुळं त्या वस्त्र अलंकाराचा सुद्धा त्याचा असणारा भोग घ्यावा याची विचार होत नाही। असा असणारा माणसाच्या स्वभावाची कृती, असा असणारा माणसाच्या स्वभावाची वृत्ती असते म्हणून सांगतात। मी ना करी क्रिया कर्मचार, कर्म केवळ शरीरधार, तेथे संचारे अहंकार, मी पवित्र। मेला मानव देह मेला गेला तरी त्याचा अहंकार नष्ट होत नाही, जाळून राख होते, जाळून खाक होते, पण ते जाळल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अहंकार उभा राहतो। अहंकार उभा राहिला की त्याचा असणारा अहंकाराच्या पोटी त्याचं प्रायचित्त जे आहे ती प्रायचित्त भोगावंच लागतंय माणसाला। असा अहंकार असणारा वाईट आहे म्हणून सांगतात। वाचण्यासाठी पत्रकार गोवर्धनजी बडे व सांगण्यासाठी चाळक महाराज।